मस्त झालेले आहेत बघा. मला खाऊन पण दाखवते, पहिलं मला दाखवते कशी कुरकुरीत झाली बघा. तर असा पान ठेवलेला आहे बघा मी. आता याच्यावर घड्या करून आपल्याला पुरण लावायचं आहे बघा. असा थोडं थोडं लावत जायचं आहे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आज मी बनवत आहे टिफिनसाठी आलू वडी पार्सला. कारण की रोजचे मला 2 टिफिन बनवायला लागतात. काय बनवू म्हणजे असं आलू वडी बनवली ना, एक दुसरा म्हणजे पहिला दुसरा असं 2 एक कुठल्या तरी टिफिन मला सुटेल. तर चला बघा कशी टिफिनला मी आलू वडी बनवून ठेवते. चला कंटिन्यू ब्लॉग आणि बघा. आता इथं आणलेले आहेत 2 आलू वड्यांची पानं बघा, 2 जोड्या, एक 10 रुपयाला. आता एक कापून घेते, याच्यात देठ हे चेचून घेऊन ठेवते व हे चेचायचं. आणि याच्यासाठी काय काय लागते तुम्हाला दाखवते. चला तुम्ही पण तुमच्या मुलांना टिफिनला बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये, 8 दिवस पुरेल असा. चला तर चला मंडळी, हे बघा इथं आहे खोबरा ओला कापून घेतलेला आहे, अद्रक, लसूण, मिरची, जिरं आणि बडीशॉप. इथं गूळ आणि चिंचेचं पाणी आहे. तर आपल्याला हे एकत्र वाटायचं आहे आता. आणि इथं मी हे बघा पानं सगळी धुवून असं चेचून घेतलेली आहेत. तर चला हा वाटून घेते. मग याच्यानंतर याच्यामध्ये काय टाकणार आहे हे तुम्हाला कंटिन्यू राहून बघा. चला तर असं मंडळी बारीक वाटून घेतलेलं आहे बघा. आता आपण ह्या पातेल्यामध्ये काढूया. आता हे बघा मस्त वाटून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात आहे ना भाकरीचं पीठ बघा 1 वाटी टाकूया. भाकरीचं पीठ टाकलं बघा मंडळी. आणि आपल्याला हा आहे बेसन पीठ, हा बघा सगळं टाकूया. हा पाव किलो जवळजवळ, आता हा अर्धा किलो झाला पुरण. तर आता याच्यामध्ये मी टाकत आहे हळद. हे बघा हळद टाकते. आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं, मीठ विसरू आपण. हे बघा मीठ टाकला, जास्त खारून प्रमाणात टाकलाय. आता थोडासा मसाला टाकला आपण, किंचित आपला घरगुती. हा बघा एवढंच टाकला. तर आता टाकूया धनिया पावडर. हे बघा धनिया पावडर जरा जास्त टाकायचं, मस्त सुगंध येतो. आता टाकायचं आपल्याला भाजी एव्हरेस्ट मसाला. हा बघा हा भाजी एव्हरेस्ट मसाला आहे बघा. तर आता आहे ना बडीशॉप वरून टाकते त्याच्यात. पुन्हा आता एकदा वरून टाकते मी, म्हणजे मला बडीशॉप खूप आवडते. थोडीशी बडीशॉप वरून याच्यात टाकली, पण अजून वरून टाकूया बघा. आणि आता आपण आहे ना याच्यात थोडा थोडा आहे ना आपण हा पाणी केलेला आहे ना चिंचेचा आणि गुळाचा, हा टाकायचा आपल्याला. हे बघा मस्त पाणी झालेलं आहे असं आहे बघा. चिंच मी जवळजवळ आहे ना याच्यात गुळाचे ढेप होते छोटे छोटे, अर्धा तास ठेवलेले मी. हे बघा असं काढून साईडला ठेवूया. हा बघा याचं पाणी आपल्याला आता टाकायचं आहे, असे काढायचं आहे. तर बघा अशी खाली गाळ राहते बघा, ती काढायची आपल्याला. आता अजून आपल्याला याच्यात पाणी पण टाकायचं आहे. बेसन पीठ वगैरे भाजलं नाही मी, असंच घेतलेलं आहे. काही म्हणजे भाजतात, पण नाही मी भाजत. हे बघा चांगला एकजीव करायचं आपल्याला. आपण मसाला कमी टाकलाय, तुम्हाला माहिती आहे ना. मसाला जास्त टाकला ना मग ते लाल दिसतील खूप, म्हणून मी आज कमी मसाला टाकलेला आहे. नेहमी टाकते मसाला खूप. हे बघा असं पाण्याचा शितळा टाकायचा आपल्याला. हे बघा असं आपला रेडी झालेला आहे. तर आपण आता लावायला घेऊया पानाला. चला
तर असा पान ठेवलेला आहे बघा मी. आता याच्यावर घड्या करून आपल्याला पुरण लावायचं आहे बघा. जास्त पातळ नाही कालवायचा, मध्यम ठेवायचा आहे. हे बघा हे बघा बघा कशी लावते मी. पूर्ण कडेला लावायचे आपल्याला, असं चोलायचं आहे बघा. हे बघा आता याच्यावर आहे ना थोडासा आपण आहे ना हे तीळ आहेत, या असे इथून असे टाकायचे आहेत बघा. तर आता याच्यावर दुसरा परत पान ठेवू बघा. पुन्हा चोळून घ्यायचं आहे. काढून असा सरकवून घ्यायचं आहे पूर्ण. कसा लावते मी आता पुन्हा याच्यावर तीळ टाकायचे आहेत. आता एक पुन्हा याच्यावर पान ठेवायचं आहे. 3 याचा बनवायचा आपल्याला. असा करायचा, लगेच इथून खाली असं लावायचा. याच्यावर पुन्हा तीळ टाकायचे आणि हा असा फोल्ड करायचा आहे. हे बघा कसा फोल्ड केला मी. इथून असा फोल्ड आणि हा हे बघा असं फोल्ड केलेला दिसते ना तुम्हाला. याच्या इथं लावायचं आहे आता. हे बघा असा थोडं थोडं लावत जायचं आहे बघा. हे बघा असं इथून निघत असेल असा दाबाचा, थोडासा लावत जायचा. हे बघा किती मोठा झाला आपला रोल. आता इथून असा करायचा. हे बघा. तर आता मी ताटलीत ठेवते बघा. इथे एक रोल झाला आपला. आता दुसरा बनवते. तर आता पाणी तापत ठेवले पातेल्यामध्ये आणि आपल्याला असा हा ठेवायचा आहे. आता आपल्याला हा जवळजवळ अर्धा तास शिजवायचा आहे. तर मी आता झाकण देते बघा. चला आता शिजल्यावरच तुम्हाला दाखवेन मी. चला तर बघूया आता झाले का. बघा किती मस्त. अजून झाला नाही आहे, कच्चा आहे अजून. 10 मिनिटं ठेवूया. चला बारीक गॅस. तर आता शिजले का आपण अशी काडी बघूया टाकून. झाले बघा, लागला नाही याला. तर चला आता गॅस बंद करते. आता थंड झाल्यावर तुम्हाला सावकाश तळून दाखवेन. चला तर चला मंडळी, आपले आता बघा आलू वडे तयार झालेले आहेत. आता आपण तळून बघूया. तुम्हाला हा मोठा सगळ्यात तळून दाखवते मी पारसला टिफिनला. आता टिफिन नाही, त्याची उद्या शाळा आहे. तर सध्या आपल्याला खायला जेवणाबरोबर बनवते मी. तर चला हा तळून देते आणि ठेवते फ्रीजमध्ये. चला तर मंडळी बघा कापून घेतलेले आहेत मस्त. हे बघा आता आपण तळायला सुरुवात करूया. चला हे बघा इथं ठेवले तेल तापत. तर बघू शकता मंडळी तेल तापत ठेवलेलं आहे. तर चला आस्ते आस्ते आपल्या आलू वड्या टाकूया. तर चला आता तेल आलेलं आहे, सोडूया आता. हे बघा तेलामध्ये 3 टाकू आता. चला
गॅस फास्टच ठेवायची आपल्याला. बघू शकता तुम्ही. मस्त होतात. मस्त आपल्या आलू वड्या शिजत आहेत बघा. तर अशा आपल्याला पलटी करायच्या आहेत. हे बघा, गॅस बारीक करायची आपल्याला. हे बघा आपली आलू वडी बारीक गॅस करून शिजवायची. आता चला होऊ द्या. फायनली आपल्या आलू वड्या झाल्यात. आता काढूया चला. या बघा मस्त शिजले आहेत बघा. आता काढूया. या बघा अशा आपल्या गेल्या याच्यामध्ये. आणि बघा कशा झाल्यात मस्त. आहे बघा मस्त अशा लेयर आलेल्या आहेत. आता पुन्हा आहेत ना, हे टाकूया. चला हे बघा. आता या झाल्यावर तुम्हाला पूर्ण सगळं दाखवेन मी कशा झाल्यात ते. चला तर चला मंडळी, आता आपल्या झालेल्या आहेत मस्त अशा आलू वड्या बघा. चला आता काढूया आपण. हे बघा, हे बघा. चला गॅस बंद करते आता. तर बघू शकता मंडळी, मस्त आपल्या आलू वड्या झालेल्या आहेत बघा. हे बघा मस्त कडक झालेत. हे बघा तुम्हाला खाऊन पण दाखवेन. मस्त झालेले आहेत बघा. मला खाऊन पण दाखवते. पहिला तुम्हाला दाखवते कशी कुरकुरीत झाली. हे बघा, हे बघा मस्त कुरकुरीत झाले. चला या खाऊ आपण. तर चला मंडळी या खायला. हे बघा लेअर पण खूप भारी आलेले आहेत. मस्त अशा टिफिनसाठी पारस मी बनवून ठेवल्या. म्हणजे कधी पण त्याला पटकन देता येईल. सकाळी चपातीसोबत, भाकरीसोबत. बघा आवाज असेल थोडं कुरकुरीत. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर आपला मस्त आलू वडी अशी टिफिनला बनवली पारसला. तुम्ही पण बनवा. आवडला असेल तर ब्लॉग नक्कीच, जो कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय.